ही बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली। विधान भवन परिसरामध्ये नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंचा कोल्ड वॉर बघायला मिळाला। आदित्य ठाकरे पोडियम जवळ आले असताना त्यांनी पोडियमवर कोण बोलवतंय असा प्रश्न विचारला, तेव्हा नितेश राणे बोलत आहेत असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर आदित्य ठाकरे शी शी असं म्हणत पुढे निघून गेलेले आहेत। असं दिलंय का पत्र असेल येस मीच आहे सर नितेश राणे तिथे चला तिकडे नंद मी तेच विचारलं ना असं दिलंय का पत्र असेल येस मीच आहे सर नितेश राणे तिथे चला तिकडे नंद मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी। कोलाड जवळच्या खांब परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी, वाहतूक मंदावली। संगमेश्वर तालुक्याला पावसानं झोडपलं डिंगणी रोड आणि कसबा रोडवर पाणीच पाणी, वाहतूक ठप्प। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ कोसळली दरड। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दरड कोसळली, एक लेन बंद, दरड हटवण्याचं काम सुरू। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलं। ढोरजे या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली, तर म्हसळा दिघी या मार्गावरही साचलं पाणी। चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरणाचे सगळे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गच्या आंबोली घाट परिसरात जोरदार पाऊस, डोंगरातून कोसळणारे धबधबे वेधून घेत आहेत पर्यटकांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोरा या गावकऱ्यांचा रस्त्याकरता संघर्ष, शिक्षणाकरता विद्यार्थ्यांचा तराफ्यावरून जीवघेणा प्रवास, 100 कुटुंब अडचणीत। मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा डबा खरेदीवरून नवा वाद, सध्या स्टेनलेस स्टीलच्या डब्याची किंमत लावली 66,000, नागरिकांमध्ये संतापाची लाट। माडाच्या कोकण मंडळाची लॉटरी वादात, अत्यल्प उत्पन्न गटात आमदारांकरता 9,50,000 घर मिळत असल्यानं वाद। आमदार अत्यल्प उत्पन्न गटात येतात का, प्रशासनाला सवाल। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बनं उडवण्याची धमकी, बीएसईच्या संकेतस्थळावर धमकीचा मेल, पोलीस प्रशासनाकडून तपासणी सुरू। मुंबईच्या बीकेसीमध्ये सुरू झालं टेस्ला कंपनीचं नवं शोरूम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन। पोर्शे प्रकरणातील आरोपींवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालणार, पोलिसांची विनंती न्यायालयाकडून अमान्य।